नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण 26 जुलै 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत। तर त्यातील पहिली घडामोडी आहे ती म्हणजे मॅरिटाईम फायनान्सिंग समिट 2025चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले। तर बघा मित्रांनो, हे पहिलं महत्त्वाचे चालू घडामोडी आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे। याच्याबद्दल अधिक माहिती घेऊ आपण। बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने आज सागरी वित्त पुरवठा शिखर परिषद 2025 ही नवी दिल्ली येथे आयोजित केली। या परिषदामध्ये किंवा या सभेमध्ये वरिष्ठ धोरणकर्ते, उद्योग नेते, जागतिक गुंतवणूकदार आणि इतर क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचा सहभाग होता। भारताच्या सागरी भविष्यासाठी परिवर्तनकारी आर्थिक धोरणावर चर्चा करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती। ही शिखर परिषद सागरी अमृतकाल विजन म्हणजेच MAKV 2047शी सुसंगत आहे, जी जहाज बांधणी, बंदर पायाभूत सुविधा आणि आर्थिक लवचिकता मजबूत करून भारताला जगातील आघाडीच्या सागरी शक्तीमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न करते। मित्रांनो, तुम्हाला या संबंधित नक्की प्रश्न येणार आहेत। त्यांनी पुढे काय सांगितलं बघा मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल। बघा मित्रांनो, तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री कोण आहेत? तर श्री सर्वानंद सोनोवाल हे आहेत। तर यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती। त्यानंतर मंत्रालयाचे सचिव श्री TK रामचंद्रन यांच्या उद्घाटन भाषणाने या कार्यक्रमाची किंवा या परिषदाची सुरुवात झाली होती। मग त्यानंतर बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्री शंतनू ठाकूर यांचे विशेष भाषण झाले। तर बघा मित्रांनो, बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री कोण आहेत? तर शंतनू ठाकूर हे आहेत। पुढची घडामोडी बघा मित्रांनो, फ्रान्स देशाद्वारे पॅलेस्टाईनला अधिकृत राज्य म्हणून मान्यता मिळणार आहे। बघा मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या राजनैतिक मंचावर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एक मोठी घोषणा होणार आहे। ती कोणती घोषणा मित्रांनो? बघा, तर फ्रान्स पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणार आहे। बघा मित्रांनो, म्हणजेच पॅलेस्टाईन जे हे जो प्रांत आहे, हा प्रांत स्वतंत्र राष्ट्र म्हणून हा नावलौकिक येणार आहे। गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान आणि तेथे उपासमारीने मरणाऱ्या लोकांच्या वाढत्या दुर्घटनेदरम्यान हा निर्णय घेण्यात आलेला आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यावर तीव्र टीका केलेली आहे, पण हमासने या निर्णयाचे स्वागत केले। बघा मित्रांनो, म्हणजेच हा जो निर्णय घेतलेला आहे पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा जो निर्णय, या निर्णयाला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी विरोध केला आहे। तर हमासने या निर्णयाचे स्वागत केलेले आहे। पुढची घडामोडी बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीवने 60व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केलेले आहे। तर बघा मित्रांनो, तर नरेंद्र मोदी आहेत आपल्या भारताचे पंतप्रधान, हे मालदीवला 60व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित राहणार आहे। पंतप्रधान मोदी सध्या मालदीवच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत। मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्या आमंत्रणावरून यांनी हा दौरा केलेला आहे। या दरम्यान पंतप्रधान मोदी शनिवारी म्हणजे 26 जुलै म्हणजेच आज मालदीवच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहे। तर बघा मित्रांनो, हा जो मालदीवचा स्वातंत्र्य दिन जो होता
तो आज होता, म्हणजे 26 जुलैला हा होता. आणि याचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. मालदीव आज त्यांच्या स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव साजरा करणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आलेले आहे. यावरून भारत आणि मालदीवचे संबंध आपल्याला अधिक समजतात. पुढची घडामोडी बघा मित्रांनो, हमारा पडोस हमारा समाधान ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. बघा मित्रांनो, नुकतंच केंद्र सरकारने हमारा पडोस हमारा समाधान ही योजना सुरू केलेली आहे. याच्याबद्दल माहिती घेऊ. बघा मित्रांनो, हमारा पडोस हमारा समाधान योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. ही योजना 2 किंवा अधिक कुटुंबांमध्ये होणाऱ्या किरकोळ वाद, जमिनीचे वाद आणि इतर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश 2 किंवा अधिक कुटुंबांमध्ये होणारे किरकोळ वाद, जमिनीचे वाद आणि इतर सामाजिक समस्या स्थानिक पातळीवर म्हणजेच पडोस म्हणजे शेजारी स्तरावर सोडवणे आहे. तर मित्रांनो, अगोदर असं सांगितलं जात होतं की हमारा पडोस हमारा समाधान ही जी योजना आहे, ही योजना पश्चिम बंगालने सुरू केली आहे. तर मित्रांनो, ही पश्चिम बंगालने सुरू नाही केली आहे, तर ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. याच्यात कन्फ्युजनचं काम नाही आहे. बघा मित्रांनो, पुढची घडामोडी बघू आपण. न्यायमूर्ती यशवंत वर्मा या न्यायमूर्तींच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, दिल्लीतील निवासस्थानी रोख रक्कम सापडल्याने वादात सापडलेले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग प्रस्ताव मांडण्याची घोषणा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केलेली आहे. बघा मित्रांनो, जे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आहे यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्यावर महाभियोग प्रस्ताव मांडण्याची घोषणा केलेली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याच न्यायमूर्तींच्या विरोधात हा जो खटला आहे किंवा हा जो महाभियोग आहे हा मंजूर करण्यात आला नव्हता आणि त्यांना पदावरून हटवण्यासुद्धा आलेले नव्हते. ही पहिली कारवाई मित्रांनो शासनाची. तर बघा मित्रांनो, पुढची घडामोडी बघू आपण आता. भारत देश हा मालदीवला 4,850 कोटींचे कर्ज देणार आहे. आता याच्याबद्दल माहिती घेऊ. बघा मित्रांनो, याच्यातले की पॉईंट्स आहे तर लक्षात घ्यायचे. बघा, तर भारताने मालदीवला 4,850 कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. विषय म्हणजे हे कर्ज प्रथमच भारतीय रुपयामध्ये देण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, हे जे कर्ज आहे 4,850 कोटींचं जे रुपयांचं कर्ज आहे, हे कर्ज भारतीय रुपयामध्ये देण्यात येणार आहे. या दरम्यान मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माले येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही देशांदरम्यान मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे मालदीवच्या दौऱ्यावर होते, मालदीवच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या कार्यक्रमातच भारताने मालदीवला 4,850 कोटी रुपयांचं कर्ज देण्यासाठी करार केलेला आहे. भारताने मालदीवला 72 वाहने आणि 4,000 गृहनिर्माण युनिट्सपैकी उर्वरित 3,300 युनिटचे हस्तांतरण करून मोठा पाठिंबा दिलेला आहे. पुढची घडामोडी बघा मित्रांनो, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी उमा कांजीलाल यांची निवड करण्यात आली आहे. बघा मित्रांनो, ही सुद्धा अतिशय महत्त्वाची घडामोडी आहे. तर बघा, याच्याबद्दल माहिती घेऊ आपण. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात इग्नू या विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या पदावर प्रोफेसर उमा कांजीलाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यासोबतच त्या इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून यांची ओळख निर्माण झालेली आहे। तर मित्रांनो, इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू ज्या आहेत त्या उमा कांजीलाल या आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। ओपन आणि डिजिटल लर्निंग ODL, डिजिटल शिक्षण आणि शैक्षणिक नेतृत्व या क्षेत्रात 3 दशकाहून अधिकचा अनुभव असलेल्या प्रोफेसर कांजीलाल यांची ही नियुक्ती भारतातील अतिशय महत्त्वाची नियुक्ती मानली गेलेली आहे। मित्रांनो, या कुलगुरुपदाच्या रेसमध्ये म्हणजेच शर्यतीमध्ये अनेक प्रतिष्ठित विद्वान इथं होते। तर त्यापैकी प्रोफेसर उमा कांजीलाल या इग्नूच्या 40 वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला कुलगुरू म्हणून ठरल्या आहेत। पुढची घडामोडी बघा मित्रांनो, DRDOने आंध्र प्रदेश राज्यात ड्रोनद्वारे प्रक्षेपित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे। महत्त्वाची घडामोडी बघा मित्रांनो, हिला सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। तर याच्याबद्दल माहिती घेऊ आपण। भारताने आंध्र प्रदेशात ड्रोन प्रक्षेपित अचूक मार्गदर्शित क्षेपणास्त्राची चाचणी पार पाडली आहे, जो स्वदेशी प्रगत शस्त्रास्त्रांच्या शोधासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे DRDOने कुर्नूल येथे, पुढे मित्रांनो बघा, कुर्नूल येथील नॅशनल ओपन एरिया रेंज म्हणजेच NOAR येथे UAV प्रक्षेपित प्रिसिजन गायडेड मिसाईल म्हणजे ULPGM V3 या क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे। ही चाचणी अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानात स्वयंपूर्णता आणण्याच्या उद्देशाने सरकारच्या आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला चालना देत आहे। ULPGM V3 हे लेझर मार्गदर्शित रंगाळाविरोधी क्षेपणास्त्र आहे, जे DRDOच्या रिसर्च सेंटर इमारतने म्हणजेच RCI ने विकसित केलेली आहे। हलक्या वजनाचे आणि मनुष्याने वाहून नेण्याजोग्या या क्षेपणास्त्राची रचना मोठ्या शस्त्रसज्ज चिलखती रंगाळे वाहने आणि तटबंदी असलेल्या बंकर्सवर टॉप अटॅक अचूक हल्ल्यासाठी याचा उपयोग करण्यात येणार आहे। यापूर्वी DRDOने टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरीने म्हणजेच DRDOची जी टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी जी आहे म्हणजे TBRL जी आहे, याने ULPGM V2 हे क्षेपणास्त्र विकसित केलं होतं। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज महत्त्वाच्या घडामोडी बघितल्या, चालू घडामोडी बघितल्या। तुम्हाला जर या घडामोडी आवडल्या असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटू आपण नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।